त्या मुलाच्या आयुष्यामध्ये एक दुसऱ्या मुलीनं प्रवेश केला, की दुसरी मुलगी त्याच्या आयुष्यात आली. आणि त्या मुलीची जी काही आपण मानसिक जी स्थिती म्हणतो की फक्त मित्र म्हणून वापर करून घेणे, म्हणून ती काय करायची, कुठल्या तरी तांत्रिक बाबाकडे जायची, काहीतरी ताईत दोरे घ्यायची, काहीतरी अंगारा वगैरे मंत्रून आणायची आणि त्या व्यक्तीला ती द्यायची. आणि त्यामुळं काय व्हायचं की एक प्रकारे एक हिप्नॉटिझ केल्यासारखं व्हायचं, वशीकरण केल्यासारखं व्हायचं. आणि तो मुलगा त्या मुलीसारखाच वागायला लागला जी नंतर तिच्या आयुष्यात आली ती. आणि त्यामुळं कसं झालं की या दोघांच्यामध्ये परत वैचारिक मतभेद निर्माण झाले की हा फारच 2-2, 4-4 दिवस घराच्या बाहेर राहायला लागला आहे, माझ्याबरोबर व्यवस्थित वागत नाही आहे. जिथं ते व्यवसाय करत होता, जिथं त्यांची जी त्या मुलीच्या स्टडी रूम होती किंवा ते दोघंजणं वैयक्तिक ज्या फ्लॅटमध्ये राहायची, मग तिथं जाऊन मी बघितलं. मग तिथंसुद्धा आपल्याला जाणवतं की वाईट शक्तींचे जर का एखादं घर असेल तर तिथं आपल्याला जाणवतं की बाबा या ठिकाणी बरोबर नाही आहे. मग त्यांना मी काही साधना सांगितल्या, काही जप सांगितले, ते त्यांनी केले. आणि नंतर मग जे काही त्याचे होम हवन असतं की हे तंत्रविद्या बाजूला जाण्याचं किंवा हे पूर्णपणे बंद होण्याची क्रिया असते. मग त्या ठिकाणी ते आम्ही केली, म्हणजे सहज सोप्या रीतीने आम्ही ते करू शकलो.